नमस्कार. मी तुमची होस्ट गोल्डी फ्रॉम उलटी गोल्डी रेसिपीज. आज मी तुम्हाला महाशिवरात्रीच्या दृष्टीने काकडीचं उपवासाचं थालीपीठ दाखवते. तर आपण हे थालीपीठ जे करतोय ना, ते काकडीचं आणि राजगिरा पिठाचं करतोय. म्हणजे बटाटा वगैरे असं काही आपण वापरणार नाही आहोत याच्यामध्ये. साधं सोपं आहे आणि त्याला साहित्य पण खूप मोजकं आहे. चला मग आपण स्वयंपाकघरात जाऊन सगळं साहित्य पाहूया, मग आपण हे थालीपीठ करून खाऊया. चला. आता हे सगळं साहित्य मी तुम्हाला दाखवते. तर हा काकडीचा किस आहे, हा राजगिरा पीठ आहे, हे शेंगदाण्याचं कूट आहे, त्यात घालायला हिरवी मिरची, थोडंसं काळं मीठ, हे साधं मीठ, ही कोथिंबीर. बस मी एवढंच साहित्य टाकणार आहे. आणि हे आता आपण काय करूया, चांगलं मळून घेऊया. तुम्हाला माहिती आहे की मी प्रत्येक वेळेस थालीपीठ थंड तव्यावर लावत असते, त्यामुळे मी गॅस तव्याखाली लावणार नाही. आधी मी हा 1 कप काकडीचा किस घेतला. फक्त काकडीचं थालीपीठ लावताना एक टीप कायम लक्षात ठेवायची. आपण या काकडीमध्ये मीठ टाकलं की याला सुटतं पाणी, त्यामुळे काकडीचं थालीपीठ करताना लागलीच ते पीठ तव्यावर लावायला घ्यायचं. आता याच्यामध्ये हे राजगिरा पीठ, भरपूर कोथिंबीर मी खाते, तुम्ही खात नसाल तर टाकू नका, पण मी खाते. आणि हे हिरवी मिरची, थोडंसं काळं मीठ मी टाकलं आहे आणि साधं मीठ. आधी हे सगळं आपण मिक्स करून घेऊ. अजून मी शेंगदाण्याचं कूट यात टाकलेलं नाही आणि खूप आपल्याला हे पातळ वगैरे लावायचं नाही, आधीच सांगते. पातळ लावलं तर ते उलटल्या जाणार नाही. बघा, मीठ टाकल्याबरोबर हे छानपैकी हे व्हायला लागलं, पातळ व्हायला लागलं. पातळ म्हणजे इन द सेन्स की काकडीचे फायबर्स मिठाबरोबर बाहेर आलेत सगळे. तर आता आणि हे पुन्हा राजगिऱ्याचं पीठ तसं कुटकुटीतच असतं, असं काही नाही. शिंगाड्याच्या पिठा इतकं कुटकुटीत नसतं, पण थोडंसं जरा आपल्याला याची काळजी तर घ्यावीच लागते, कारण मग हे जास्त करून हे पीठ जे आहे एकदम काही लागलीच घट्ट होत नाही. आता मी हे थोडंसं जे आहे शेंगदाण्याचं कूट ते मी यात टाकते कुटकुटीत होण्यासाठी. आता माझे ते वगैरे सगळं छोटं छोटं आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या घराच्या हिशोबाने या गोष्टीचं हे माप घ्या. कारण हा बघा, हा शेंगदाण्याच्या कुटाचा चमचा, आता याने 5 चमचे जवळपास पीठ हे शेंगदाण्याचं कूट मी घेतलं आहे. काकडीला पाणी सुटतच राहणार, रिलीज होत राहणार पाणी. मग तुम्ही किती वेळ त्याला ठेवणार झाकून, आणि नंतर झाकून ठेवलं आणि नंतर तुम्ही थालीपीठ लावायला गेला की एकतर ते चिटकून जातं तव्याला, त्यामुळे ते भिजवलं ना की लागलीच त्याला तव्यावर निजवायचं. बस, अगदी हा फंडा ठेवला तर तुमचं थालीपीठ छान कुटकुटीत होईल. जसं काही ते कुरकुरीत वगैरे नाही होत, पण कुटकुटीत नक्की होतं, कारण हे राजगिऱ्याचं पीठ आहे. मी आता हा गोळा मळून घेतला. मी थोडं पाणी घेते थालीपीठ लावण्यासाठी, तसं काही ते लागल्या जाणार नाही. तव्यावर मी आधी तेल टाकते. तवा बघा तुम्ही, हां, तवा पण पहा. गोळा मी भिजवून दाखवला आहे तुम्हाला. मी तव्यावर तेल टाकते, आता तव्यावरच तेल टाकलेलं आहे. थोडासा पाण्याचा हात घ्यायचा, हा गोळा घ्यायचा, याला एकसारखं करायचं हातावरच. आता हे याच्यावर मी थापते. खूप पातळ आपल्याला थापायचं नाही आहे, मी वारंवार तुम्हाला सांगते. आणि हे थालीपीठ व्हायला वेळ लागतो, कारण आपण थोडं जाडसर थापतो याला.
आणि खायला मात्र हे छान लागतं बरं का. होतं लवकर आणि खायला छान लागतं, मात्र एका बाजूनी त्याला छान करून घ्यायचं. आवाज येतोय ना? आवाज आला की चांगलं नाही वाटत, काही हरकत नाही. कारण ते छोटे जुने जे असे खोलगट तवे असायचे लोखंडाचे, त्यात थालीपीठ खूप छान लागतं, कुरकुरीतही होतं आणि छान लागतं. हे आता खूपच फ्लॅट तवे आहेत. तुम्ही वनस्पती तुपावरही थालीपीठ लावू शकता, मला लावायचं असलं तर. आता बस आपली काकडी आपल्याला शिजवायची आहे. मी याच्याखाली आता गॅस लावते. जरा हात धुतला ते चिकट होणार ना सगळं. आणि आता मी सरळ मोठा गॅस केलेला आहे, असं काही बारीक गॅसवर मी करत नाही आहे. आणि याच्यावर मी आता झाकण ठेवणार आहे. आता हे थालीपीठ झालं की दाखवते तुम्हाला. आता आपण थालीपीठ काढून बघूया. झालंय. मस्त झालं. मी परत एकदा याला उलटवते. थोडंसं याला तेल लावावं लागेल. तेल लावून याला आपण असं लालसर करून घेऊया. आणि मग हे झालं, लालसर झालं की हे तुम्हाला मी काढून दाखवते. मी एकच थालीपीठ करणार आहे. आणि आता इकडनं आपण थोडं मोठा गॅसवरून शेकून घेऊ. आधी हे थालीपीठ पहिलंच थालीपीठ होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की हे शेकायला याने 5 मिनिट घेतले. एकतर आपण जाडसर लावलं, राजगिरा लवकर शिजत नाही, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे काकडी शिजली तरी राजगिरा शिजत नाही. आणि जर याला हे खरपूस झाल्याशिवाय काढलं तर याचे तुकडे पडतात. आता हे होऊन दे. हे झालं की मी काढून दाखवते तुम्हाला. आता बघा, हे मी गॅस बंद करते. आपलं थालीपीठ हे झालेलं आहे. आपण आपल्या या प्लेटमध्ये काढून घेऊया. बघा, मागून आपण असं छान खमंग भाजलं आहे, पण वरून आपण असं केलं आहे म्हणजे खालून ते कुरकुरीत लागतं आणि नरम, खायला तर अतिशय स्वादिष्ट लागतं. आणि याच्याबरोबर मी दही ठेवलं आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लिंबाचं लोणचं करून ठेवू शकता. खूप छान लागतं हे थालीपीठ. आणि मुख्य म्हणजे यात मटेरियल जास्त नाहीच आहे. 1 कप काकडीचा किस, 1 कप आपलं राजगिऱ्याचं पीठ, मिरची, कोथिंबीर, काळं मीठ, साधं मीठ आणि शेंगदाण्याचं कूट. 5-6 आयटम्स आहेत. फार लवकर हे होतं, झटपट होतं आणि खायला अतिशय स्वादिष्ट लागतं. महाराष्ट्राच्या दृष्टीने तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला जरूर सांगा. माझा नेहमीचा फंडा, बनवा खा खिलवा. तुमच्या गोडलीला छान कॉमेंट्स पास करा. घरातलं जे साहित्य आहे त्यात आपण ह्या रेसिपी करतो आहे. तर तुमचे खूप धन्यवाद, अगदी मनापासून धन्यवाद की तुम्ही माझी रेसिपी शांतपणे पाहिली. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कॉमेंट जरूर करा.